Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत महायुतीतच होताना दिसते. नाशिकमध्ये भाजपचे गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. शिंदेंचे विश्वासू मंत्री उदय सामंत भेटून गेल्यानंतरही गीते निवडणूक लढवण्यावर आता ठाम आहेत. त्यामुळे एक प्रकारे गोकुळ गीतेंनी शिंदेंनाच आव्हान दिलंय. काल रात्रीतून काय घडलं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वात हाय व्होल्टेज लढाई ही नाशिकमध्ये होती आहे. नाशिकची जागा महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली आहे. नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे नाशिकचे उमेदवार आहेत. दराडेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे गोकुळ गीते आणि गणेश गीते आक्रमक झाले. दोघा भावांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या नेत्यांनी गणेश गीते यांची मनधरणी करत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं. परंतु गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात आले. तरी सुद्धा गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. सोमवारी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना भेटायला बोलवलं. गिरीश महाजन, उदय सामंत यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. गिरीश महाजनांनी गोकुळ गीते अर्ज मागे घेतील असा विश्वासही दर्शवलाय. थांबा ना, बोलू नका आता. उद्या पुन्हा एकदा काय निर्णय होणार आहे भाऊ? निर्णय सकारात्मक आहे का नकारात्मक आहे? गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी शर्त त्याला काय शर्त खाली ठेव खाली त्याची कुठली अट शर्त नाहीये. ते वाटतं फक्त मी निवडून देतो आहे, लोकांचा पाठिंबा आहे. पण मी सांगितलं महायुती आहे, आपल्याला असं करता येणार नाही. त्यामुळे मी त्यांना आता सांगितलेलं आहे काही करून तरी आपल्याला माघार घ्यायची आहे. मला वाटतं ते सकारात्मक निर्णय घेतील. गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील भाऊ? उद्यापर्यंत. महाजनांनी विश्वास दर्शवला असला तरी गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ते माघार घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मी पेठ येथे प्रचारामध्ये असताना गाठीभेटी घेत असताना मतदारांच्या मला त्या ठिकाणी राज्याचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा फोन आला होता. आणि मग त्यांनी मला विचारलं का तू 2 तासात नाशिक येऊ शकतो का? मी हो बोललो. आणि मग पेठवरून मी नाशिक येत असतानाच परत मला त्या ठिकाणी त्यांचा फोन आला का म्हणे सामंत साहेबांना त्या ठिकाणी मुंबईला जायचं असल्याने तू डायरेक्ट ओझर एअरपोर्टला त्या ठिकाणी पोहोच. मग मी ओझर एअरपोर्टला पोहोचल्यानंतर ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते. आमची चर्चा झाली. त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तर त्यांनी मला विचारलं का आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो. त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही. कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत. त्याबद्दल मला माहिती नाही, पण जसे दिवस जातील तसं आपल्याला त्या ठिकाणी दिसेलच असं काही झालं तर. नाही, त्यांची अशी काही विशेष अशी काही प्रतिक्रिया नव्हती. त्यांचा आग्रह होता का गोकुळ आपलं त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये जळगाव आणि नाशिकमध्ये त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे ही निवडणूक चुरशीची होत आहे. तर मला जळगाव बद्दल काही माहित नाही, पण नाशिकमध्ये निवडणूक नक्कीच त्या ठिकाणी चुरशीची झालेली आहे. कारण प्रसाद हिरेंनी त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे आता ही लढत फक्त गीते आणि दराडेंमध्ये होते. आणि अशा वेळेस आपल्याला पण माहित आहे, आपण पण सगळे अंदाज पत्रकार बंधूंना माहित आहे का सगळ्या या मतदारसंघामध्ये त्या माझ्या आमदारांबद्दल जे महायुतीचे उमेदवार आहेत किती त्याबद्दल त्या मतदारांमध्ये काय भावना आहेत, त्यांची किती घोरनिराशा मागच्या 8 वर्षात त्या आमदार महाशयांनी केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचा जो भावनांचा उद्रेक झालेला आहे त्याचा मला कितपत फायदा होतो आता हे मला पुढील दिवसांमध्ये समजेल. महाराष्ट्रात तरी असं राजकारण चालत नाही असं मला वाटतं. यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे, शरद पवार साहेबांचा हा महाराष्ट्र आहे आणि आपल्या राज्याचे जे प्रमुख आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून या देशामध्ये गौरवले जातात. त्यामुळे मला वाटत नाही असं काही प्रकार होईल. आणि आपण काही चुकीचे कामं केलेली नाही, त्यामुळे मी ही शंका घेण्यात काही जागा नाही. दरम्यान गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना प्रसाद हिरे यांची समजूत घालण्यात यश आलंय.
प्रसाद हिरे यांनी देखील बंडखोरी केली होती, परंतु महाजन आणि सामंत यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर संचालक आहेत. पिंपळगाव बाजार समितीवर त्यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणलेत. नाशिक मतदारसंघामध्ये नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, सटाणा, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर, पेठ, सरगाणा, दिंडोरी, निफाड अशा नगरपालिका यांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 619 इतके मतदार आहेत. या सर्व ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे. आता गोकुळ गीते तर लढण्यावर ठाम आहेत, त्यामुळे महायुतीत शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.